मधील वैभव पाटील आपलं स्वागताच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे मोठी घडामोड ही मुंबईमध्ये घडताना पाहायला मिळत आहे। दोन ठाकरे बंधू आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येण्यापासून आता आपण पाहतो की काही तास असतील किंवा काही अवधी असेल हा शिल्लक असल्याचं बोललं जातं। कारण एकंदरीत पाहायला गेलं तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे मात्र शिवतीर्थावरती दाखल झाले होते। शिवतीर्थावरती त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची जी आहे ती भेट घेतली आहे। जवळपास अर्ध्या तासाची ही बैठक जी आहे ती पार पडली आणि आपण सध्या शिवतीर्थ या ठिकाणी आहोत। आपण पाहतो या ठिकाणी बैठक जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे। ही बैठक पार पडली आणि संजय राऊत आपण पाहतो या बैठकीतून आता बैठक पार पडून आता संजय राऊत हे पुन्हा एकदा निघालेले आहेत। मात्र या बैठकीमध्ये पाहायला गेलं तर अखेरची ही बैठक असल्याची माहिती समोर येत आहे। कारण साधारणतः ज्या प्रकारे माहिती समोर येते त्यानुसार 23 डिसेंबर पासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा हा दिवस असणार आहे आणि त्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसाच्या आदल्या दिवशी आपण पाहतोय म्हणजे आज 22 डिसेंबर रोजी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल झाल्याचं आपण पाहिलं। शिवतीर्थावरती एकंदरीत पाहायला गेलं तर जागा वाटपा संदर्भातली असेल किंवा अनेक चर्चा असतील या अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जागा वाटप नेमकं कसं असणार याकडे सुद्धा एकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता चर्चा जागा वाटपाची असेल किंवा जागा वाटपांचं एकंदरीत गणित असेल ते पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता एकंदरीत यानंतर 23 डिसेंबर रोजी ही युतीची घोषणा होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। या संदर्भातली एकंदरीत अधिकृत माहिती अजूनही दोन्ही ठाकरे बंधूंकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र 23 डिसेंबर हा युतीचा दिवस असणार आहे अशी सुद्धा माहिती समोर येते। मात्र आता नेमकं या शिवतीर्थाच्या बैठकीमध्ये एकंदरीत पाहतोय की जी बैठक पार पडली संजय राऊत होते, त्यासोबतच बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, यासोबतच आपण पाहतोय की स्वतः संजय राऊत असतील यांच्यामध्ये बैठक जी आहे ती पार पडली। या बैठकीमध्ये जागा वाटपाचे सत्र असेल कारण पाहतोय की आगामी या जी महापालिका निवडणूक आता होणार आहे या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही युती अत्यंत महत्वाची मानली जात आहे आणि या युतीमध्ये नेमकं कशा प्रकारे जागा वाटप असणार आहे। कारण महापालिकेमधील ज्या प्रमुख शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, यासोबतच नाशिक आहे, पुणे आहे, यामध्ये कल्याण डोंबिवली असेल या महापालिकांमध्ये एकंदरीत सर्व ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांचं प्रामुख्याने लक्ष जे आहे ते असणार आहे। आणि याच्याच मध्ये आपण पाहतोय की एकीकडे ही जी निवडणूक आपण पाहतोय आता ही जी काय पार पडणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता आपण पाहतो ही बैठक जी आहे ती संजय राऊतांची भेट जी आहे ती महत्वाची मानली जात आहे। जवळपास ही बैठक आपण पाहतो ही अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण साधारणतः पाहायला गेलं तर 23 डिसेंबर पासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे आणि त्या दिवसाच्या आदल्या दिवशी आपण पाहतो म्हणजे आज ही बैठक जी ती अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः पाहतोय की एकंदरीत ज्या बातम्या समोर येत आहेत, ज्या चर्चा होत आहेत त्यानुसार वरळीच्या NSCI डोम येथे दोन ठाकरे बंधू हे युतीची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे। मुळामध्ये याच वरळीच्या NSCI डोम येथे मराठीच्या मुद्द्यावरून आवाज मराठीचा या मराठमोळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दोन ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जी कौटुंबिक कटुता असेल किंवा एकंदरीत वाद असेल तो दूर झाल्याचं त्यांनी म्हटलं। जवळपास आपण पाहतोय 20 वर्षांनंतर आपण पाहायला गेलं तर 20 वर्षांनंतर दोन ठाकरे बंधू हे आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये पाहायला गेलं तर सध्या ज्या 5 जुलै रोजी हा जो कार्यक्रम पार पडला होता या कार्यक्रमानंतर अनेक कौटुंबिक भेटी असतील। मग यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर मातोश्रीवरती आपल्याला राज ठाकरे गेल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा ज्या असतील त्या त्यांनी दिल्या। यानंतर आपण पाहतोय की गणरायाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे दाखल झाले। यानंतर पुन्हा एकदा मातोश्रीवरती राज ठाकरे गेले। त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या भेटीगाठी शिवतीर्थावरती आपण पाहतो उद्धव ठाकरे सुद्धा 2 वेळा दाखल झाले होते आणि या भेटीमध्ये त्यांनी पूर्णपणे बंधूंसोबत म्हणजे राज ठाकरेंच्या सोबत चर्चा जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। संजय राऊत हे मागील 2 दिवसांपासून सातत्यानं शिवतीर्थ गाठत आहेत, शिवतीर्थावरती दाखल होत आहेत। त्यामुळे एकीकडे ज्या प्रकारे आपण पाहतोय की संजय राऊत हे शिवतीर्थावरती दाखल होऊन राज ठाकरेंची भेट घेऊन
एकंदरीत जागा वाटपाचं सत्र असेल, जागा वाटपाचं सूत्र असेल, या सगळ्यामध्ये नेमकं कशा प्रकारे जागा वाटप असेल, कोणाला किती जागा येतील याची जी काय चर्चा आहे ती सध्या आपण पाहतोय की एकंदरीत या भेटीनंतर आपल्याला अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर 23 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती। तर या 23 डिसेंबरच्या दिवशी अर्ज भरण्याच्या दिवशी दोन ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा एका मंचावरती एकत्र येतील आणि युतीची घोषणा करतील अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। ठिकाण सध्या पाहायला गेलं तर वरळी NSCI डोम असल्याचं माहिती ही आधी समोर येत आहे। मात्र अधिकृत घोषणा याबाबत झालेली नाहीये, त्यामुळे निश्चितच आता या संदर्भातली अधिकृत घोषणा आहे ती नेमकी कधी होणार आणि या अधिकृत घोषणेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर ठिकाण असेल किंवा एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये दोन ठाकरे बंधू असतील हे जे ते युतीची घोषणा करतील। आज माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी आपण पाहतोय की मोठ्या जल्लोषामध्ये असेल, मोठ्या उत्साहामध्ये असेल, या युतीची घोषणा होईल, दोन ठाकरे बंधू हे एकत्र येतील असं जे आहे ते आपण पाहतोय की त्यांनी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलं होतं। मात्र आता आपण पाहतोय की एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्णपणे जो जल्लोषात असेल, वाजत गाजत असेल, एकंदरीत या युतीची घोषणा ही होईल असं सुद्धा संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं। आणि त्यानंतर थेट आज संजय राऊत हे शिवतीर्थावरती दाखल झाले आणि शिवतीर्थावरती दाखल झाल्यानंतर त्यांनी साधारणतः ही बैठक जी आहे ती साधारणतः आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता एकंदरीत पाहतोय की 23 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस असताना आता यामध्ये नेमकं कशा प्रकारे युतीची घोषणा ही वाजत गाजत एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व कार्यकर्त्यांशी असेल, आमदारांशी असेल, मंत्र्यांशी असेल, माफ करा नेत्यांशी असेल, चर्चा ही दोन्ही एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंच्या दोन्ही नेत्यांची असेल, कार्यकर्त्यांशी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदारांची असेल, चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून एक बैठक सुद्धा मातोश्री येथे बोलवण्यात आलेली आहे। ही बैठक ज्याची आपण पाहतो की कार्यकर्ते असतील, आमदार असतील, प्रमुख नेते असतील यांच्यामध्ये ही महत्वपूर्ण बैठक जी ती पार पडणार आहे आणि साधारणतः सर्व फायनल कॉल आता या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आणि युतीची घोषणा ही नेमकी आता उद्याच्या दिवसात होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र ज्या प्रकारे बैठकांचं सत्र सातत्यानं दोन ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवतीर्थावरील बैठक जी ती पार पडली, आता मातोश्रीवरती सुद्धा एक बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता एकंदरीत या बैठकीनंतर आज संध्याकाळपर्यंत युतीच्या घोषणेचा अधिकृत मेसेज हा सोशल मीडियावरती, X वरती, फेसबुक वरती येतो का, ठाकरे बंधू हे घोषणा करतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान या ठाकरे बंधूंच्या युतीच्या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।